मंडळी, स्वागत आहे सारिकाज किचनमध्ये। आज आपण बघणार आहात मटर मेथी मसाला। अगदीच चवीला भन्नाट असा मटर मेथी मसाला बनवणार आहोत। चला तर मग बघूया। तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। आता इथे मी कढईमध्ये अर्धी वाटी शेंगदाणे खरपूस भाजून घेणार आहे। मी लाल शेंगदाणे घेतले आहे, चवीला छान लागतात। आणि 1 चम्मच हरभरा डाळ, ते पण छान भाजून घ्यायचं आहे। आता इथे 3-4 हिरवी मिरची घेतली आहे, ती कट करून टाकली आहे मी। आपल्याला हे सगळं साहित्य थोडंसं तेलात खरपूस भाजून घ्यायचं आहे। छान भाजून झालेलं आहे। आता 1 चम्मच तीळ टाकून घेत आहे, यानी आपला मसाला छान असा बनणार आहे। बघा, छान भाजून झालेला आहे। आता हे मिश्रण थंड झाल्यानंतर याची पेस्ट तयार करून घेत आहे। याच्यामध्ये मी कोथिंबीर आणि 10-12 लसूण पाकळ्या आणि थोडं पाणी टाकून याची छान अशी बारीक पेस्ट तयार करून घेत आहे। आता कढईमध्ये जिरं मोहरी छान तडतडल्यानंतर आता कांदा टाकून घेत आहे, बारीक चिरलेला एक मीडियम साईजचा। छान परतल्यानंतर 1 चम्मच हळद, धनिया पावडर, लाल तिखट आणि गरम मसाला छान परतून घ्यायचा आहे। आता हिरवे मटार, आता छान सीजन आहे मटारचं, तर हिरवे ताजे मटार टाकले आहे, ते पण परतून घ्यायचे आहे। बघा, छान परतले आहे मटार। आता बारीक चिरून घेतलेली मेथी, ती पण छान अशी मिक्स करून घेत आहे आणि छान 1 मिनिट परतून घ्यायची आहे। बघा, सॉफ्ट झाली आहे मटर आणि मेथी। आता झाकण ठेवून 1 मिनिट परत थोडी मऊ होऊ देते। बघा, सॉफ्ट झाली आहे। आता मटर आणि मेथी छान परतून झालेला आहे। आता याच्यामध्ये मसाल्याची पेस्ट टाकून घेत आहे, छान मिक्स करून घ्यायची आहे। तीळ आणि शेंगदाणे आणि चना डाळ, त्याच्यामध्ये हिरवी मिरची आणि कोथिंबीर लसूण टाकून पेस्ट छान अशी वाटून घेतली, त्याचा एकदम स्वाद येणार आहे। बघा, आता नमक टाकून घेतलं आहे 1 चम्मच आपल्या स्वादानुसार आणि कोथिंबीर छान मिक्स करून घेतले आहे। अगदी चवीला भन्नाट अशी आपली मटर मेथी मसाला बनणार आहे, की मलाई मटर जे आपण खातो ना, त्याच्यापेक्षाही चवीला छान अशी बनणार आहे आपला मसाला, मटर मेथीचा मसाला। बघा, किती छान दिसत आहे। अगदीच झटपट तयार झालेली आहे मटर मेथी मसाल्याची भाजी। तुम्ही नक्की करून बघा माझ्या या पद्धतीने, चवीला खूप भारी लागते। तुम्ही मटर मलाई काय खाणार, ही असा मटर मेथी मसाला बनवून बघा एकदा आणि मला कमेंटमध्ये सांगा कशी झाली आहे। आणि माझ्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका, लाईक करा, कमेंट करा। थँक यू।